नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. आपल्या सर्वांचेच 4 ते 5 मार्क्स पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये वाढवणारा हा व्हिडिओ असणार आहे. आत्ता झालेले पेपर तुम्ही बघितलेले असतील या वर्षीचे 2026चे. तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल, अनेक विद्यार्थी मित्र म्हटले की फसवे प्रश्न होते, 50-50 असं वाटत होतं, किंवा याच प्रश्नाचं उत्तर तिथं बसलेलं असताना मला हेच वाटलं. नंतर थोडासा विचार केल्यावर लक्षात आलं की प्रश्नाचं उत्तर वेगळं आहे. तर मित्रांनो, अशा प्रश्नांना नक्की टॅकल कसं करायचं याच्यासाठीचा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6 प्रश्न मी तुम्हाला प्रश्न घेऊन एक्सप्लेन करणार आहे की नक्की कशा पद्धतीनं आपण हे प्रश्न टॅकल केले पाहिजेत. मग हे प्रश्न साधारणतः असतात कुठले? तुम्हाला 50-50 म्हणजे तळ्यात मळ्यात उत्तरं वाटणारे जे असतात, म्हणजे कधी कधी उत्तर आपल्याला तळ्यात मळ्यात वाटतं. ठीक आहे, तर ते उत्तर तळ्यात मळ्यात का वाटतं आणि ते कसं टॅकल करायचं. दुसरं असतं की प्रश्न न वाचताच आपण घाई गडबडीमध्ये उत्तर देतो, त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा तुम्हाला मी काही प्रश्न घेऊन दाखवणार आहे. म्हणजे प्रश्न घेऊन बघितल्यानंतर तुम्हाला आलेले भरतीचे प्रश्न अनेक विद्यार्थी मित्रांचे कसे चुकले, ते बरोबर कसे येऊ शकले असते, तर याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तुम्हाला जर का त्याच्या काय बद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगत चला. असे प्रश्न तुमचेही फसले असतील तर तर त्याच्यावरती इतर जे काही विद्यार्थी मित्र कमेंट वाचणारे असतात तर त्यांना पण कळेल की असं हे ट्रिकी क्वेश्चन होता आणि चुकला, मग याच्यावरती आपण असा विचार केला पाहिजे. म्हणजे आपली जरी चूक झाली असेल तरी इतर विद्यार्थ्यांची चूक होणार नाही. म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शहाणा या पद्धतीने कमेंट वाचून आपल्याला ते कळेल. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा ते सांगत चला तुमच्याबाबत काय तसा प्रश्न आला असेल तर. ओके, चला आपण आलेले प्रश्न एक एक बघूयात आणि त्याला टॅकल कसं करायचं. म्हणजे आता मी वाचलं उत्तर, मला वाटतं की एक आहे, लगेच क्लिक नाही करायचं किंवा लगेच गोल नाही करायचं, थोडासा विचार करून करायचं. ते आपण बघूयात, एक एक प्रश्न हाताळू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण खास करून जे असे 50-50 वाटणारे किंवा सहज नकळत चूक होणारे प्रश्न हे कुठले असतात? हे मराठी गणित बुद्धिमत्तेत सहजासहजी, म्हणजे मराठीत चुकतं, मग त्यात खास करून शब्दार्थ असतो. पण गणित बुद्धिमत्तेत असं होत नाही. गणित बुद्धिमत्तेत बऱ्यापैकी आपण सोडवूनच ते एकतर चुकतंय तरी नाही तर बरोबर तरी, तो वाला अँगल असतो. इथं जीएस मध्ये खास करून आपल्याला असे प्रश्न बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये मग जीएसचे सगळे सब्जेक्ट असू शकतात. मी इथं 6 प्रश्न घेतलेत आणि मराठी शब्दार्थ पण असतं. ठीक आहे, आता एक एक प्रश्न बघा बरं. हा एक प्रश्न भरतीला आलेला आहे. भारतात कायद्याचा अंतिम अर्थ कोण ठरवतो? भारतात कायद्याचा अंतिम अर्थ कोण ठरवतो? तर मग आपल्याला काय वाटतं की सध्या कायद्याने जरा मोठा बघितलं तर राष्ट्रपती वाटतो, सर्वोच्च न्यायालय कन्फ्युजन वाटणार, संसद हा कन्फ्युजन वाटणार, पंतप्रधान हा तुम्हाला लक्षात येते की यांचा आणि तसा तो डायरेक्ट संबंध दिसत नाही. बरोबर, मग आपल्याला इथं काही गोष्टी थोड्याशा क्लिअर असणं गरजेचं आहे. मग आपण इथं थोडासा विचार केल्यावरती आपल्याला समजतं की राष्ट्रपती पण नसेल. राष्ट्रपती कायद्यावरती म्हणजे थोडक्यात जो काही विधेयक असतो त्याच्यावरती सही करतो आणि मग ते कायद्यात रूपांतर होतो, त्याचा तो अर्थ नाही ठरवत. बरोबर, मग जास्त कन्फ्युज कुठे आहे आपण? सर्वोच्च न्यायालय ठरवतो म्हणजे अर्थ ठरवतो की संसद असतात ते ठरव, म्हणजे संसद ठरवते. ओके, म्हणजे लोकसभा असेल राज्यसभा असेल, ओके, तर ते ठरवतात की काय. मग याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन आहे, कदाचित तुम्हालाही आला असेल समज हा प्रश्न बघितल्यावर. आता अंतिम अर्थ ठरवण्याचा काम कोणाचा आहे? बरोबर, मग मित्रांनो अशा प्रश्नांना आता इथं 50-50 झालं की नाही, आपण दोघांमध्ये कन्फ्युज आहे, सर्वोच्च न्यायालय ठरवतो की संसद ठरवते, समजतंय. आता इथं हे कन्फ्युजन क्रिएट करणारे असे क्वेश्चन असतात इथं तळ्यात मळ्यात, म्हणजे 50-50 आपल्याला बघायला मिळतं, समजतंय. तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं बघा मित्रांनो, याला ना प्रश्न टाकून बघायचं. बघा आता, कायद्याचा अंतिम अर्थ ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. मग हे बरोबर आहे का? आपण तो टाकला की नाही त्याच्यामध्ये, ऑप्शनचा पर्याय टाकून बघितला त्याच्यात, म्हणजे पर्याय टाकला प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये पर्याय टाकल्यावरती आपल्याला कळतं की बरोबर आहे का. आपण समजा संसदेत टाकला, हा पहिल्यांदा इकडे टाकूया, संसदेत टाकला. बरोबर, पहिली गोष्ट कायदाच संसद करते ना. बरोबर, संसदेनं कायदा केला, पण तो कायदा बरोबर भारतीय लोकांना लागू होतोय नाही होतोय समजतं, याचा अर्थ ठरवण्याचं काम संसद नाही करत. संसद कायदा करते. बरोबर आहे, त्यांना योग्य वाटलं त्यांनी ते केलं. बरोबर, तो कायदा भारतीय नागरिकांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे का चूक आहे याचा अर्थ बघा. म्हणजे इथं तुम्हाला क्रिएट व्हायला सुरुवात होतं माइंड मध्ये तुमच्या की बाबा संसद कायदा करते, हे आपल्याला चांगलं माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की संसदेचं काम हे कायदा करण्याचं आहे, मुळात संसद त्याच्यासाठीच आहे. ओके,
कायदा केला, पण त्या कायद्याचा अर्थ सुप्रीम कोर्ट कशासाठी आहे? मग मग सुप्रीम कोर्ट कशासाठी आहे? तर तो जो केलेला कायदा आहे त्याचा अंतिम अर्थ ठरवण्यासाठी आहे. म्हणजे त्यांनी केलेला कायदा बरोबर आहे की चूक आहे? आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, बरोबर आहे ना? लोकशाहीला आपण बघतो की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तो न्यायमंडळीचा सर्वात सुप्रीम भाग म्हणजे सर्वोच्च न्यायालय हा अंतिम अर्थ त्याचा ठरवणार आहे, जे काय असेल ते, बरोबर आहे? मग आपण या मित्रांनो उत्तरापर्यंत जातो की बाबा याचं उत्तर खरं खुरं काय आहे? सर्वोच्च न्यायालय आहे, संसद नसेल. संसद का नसेल? कायदा करण्याचं काम संसद करते, त्याचा अंतिम म्हणजे शेवटचा अर्थ ठरवण्याचं काम संसदेने काय केलेला कायदा हा अंतिम असतो असं नाहीये. सुप्रीम कोर्टाला त्याच्याबद्दल काय वाटलं तर सुप्रीम कोर्ट तो कायदा संसदेला परत विचारार्थ पाठवतो की हा बंद करा किंवा कॅन्सल करा वगैरे वगैरे. किंवा त्यांना एखाद्या गोष्टीवरती वाटलं तर कायदा करायचा असेल तर ते तिकडे सुद्धा पाठवतात पुन्हा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचं हे असतं सुप्रीम. थोडक्यात भारतात कायद्याचा अंतिम अर्थ ठरवण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करतो. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण असे पोहोचलो. कसं हे समजून घ्या, थोडासा वेळ घ्या, पाहिजे तर परत व्हिडिओ मागे जावा आणि समजून घ्या मी काय म्हटलं होतं. तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण ह्या राईट आन्सर पर्यंत असं पोहोचता येतं आपल्याला. याला पहिल्या पेपर सोडवायला घेतलाय, लगेच सोडवू नका, त्याला स्किप करा आणि पुढे जा. ओके, स्किप करून पुढे गेला नंतर त्याला जो वेळ द्याल त्याच्यामध्ये सोडवताना प्रश्नामध्ये तुम्हाला वाटणारा योग्य पर्याय टाका आणि मग तिथं प्रश्न विचारा की बरोबर आहे का. मग तुम्हाला त्याचे उत्तर मी अजून दाखवतो. हा एक झाला, पुढचा एक प्रश्न बघू म्हणजे अजून क्लिअर होत जाईल तुम्हाला. बघा आता पुढचा प्रश्न एक घेऊयात. चला ह्याच्यावरच आहे, सेम घेऊयात. भारतीय राज्यघटनेचे संरक्षक कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे संरक्षक कोण आहेत? आता इथं जर प्रश्न बघितला नीट समजून घ्या बरं का. तुम्ही कमेंट मध्ये पण करू शकता, पहिली कमेंट करून नंतर समजून घेऊ शकता. भारतीय राज्यघटनेचे संरक्षक कोण आहेत? कोण आहेत संरक्षक? तर आपल्याला परत इथं कन्फ्युजन काय असतं, आता याच्यात बघा पंतप्रधान तर तुम्हाला माहिती आहे नाही येणार, संसद सुद्धा नाही येणार, समजताय? आपण परत कन्फ्युज असतो की राष्ट्रपती असेल की सर्वोच्च न्यायालय असेल. एखादा संसदमध्ये पण कन्फ्युज असेल बरं का, म्हणजे त्याला 50-50 नाही, म्हणजे अगदी तिन्ही पर्याय बरोबर वाटणारे असू शकतात, म्हणजे वाटतात थोडस असं. ठीक आहे, बघितल्यावरती संरक्षक म्हणजे संरक्षक कोण आहे? राष्ट्रपती आहे, सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे किंवा संसद आहे, समजताय? तर इथं पण मित्रांनो बघा संरक्षक म्हणजे आता परत त्या ह्याच्यात टाकून बघा बरं. राज्यघटनेचे संरक्षक सर्वोच्च न्यायालय आहे, राज्यघटनेचे संरक्षक संसद आहे. आता राज्यघटनेचं संरक्षक संसद आहे हे पटतंय का तुम्हाला? संसद राज्यघटनेतला भाग बदलू शकते, बरोबर आहे ना? आपण त्याला घटना दुरुस्ती म्हणतो. मग संरक्षक झाली का? तर नाही, समजतं? म्हणजे काही गोष्टी तुम्ही असं काउंटर करायला लागतं, स्वतःशी बोलावं लागेल, त्यावेळेला तुम्हाला ना राईट आन्सर पर्यंत पोहोचता येईल, बरोबर? संसद एक संरक्षक बनू शकते का? मग कायद्यात बदल करू शकते, बदल करू शकते, मग संरक्षक आहे का? बदल केलेला कायदा त्याच्यात तो बरोबर आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? सुप्रीम कोर्टाकडे. मागाच्याच प्रश्नात आपण बघितलं, बरोबर आहे? मग इथं पुन्हा परत तेच बनतो की संरक्षण कोण करतंय घटनेचं? राज्यघटनेचे, भारतीय राज्यघटनेचे संरक्षण हे सुप्रीम कोर्टच करतोय, म्हणजे सर्वोच्च न्यायालयच करतोय. मागाच्याच प्रश्नाशी ते जे एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल तर हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे इथं पर्यायातला म्हणजे प्रश्नामध्ये जे प्रश्न आहे त्याच्यात पर्याय टाकले तर तुमच्या डोक्यात येतं की इथं सुप्रीम कोर्ट आहे. हे थोडंसं हे समजून घेण्यासाठी. ठीक आहे, बरं अजूनही तुम्हाला क्लिअर होत नसेल तर आपण इतर विषयांकडे जाऊ. चला, ते तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये कन्फ्युजन जास्त, आता तोच प्रश्न घेतल्यामुळे कदाचित कन्फ्युजन जास्त वाटलं असेल. पुढे जाऊयात. हा प्रश्न तुम्हाला कळाला, सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता इथं बघा, आता मी पुढचे दोन प्रश्न आहेत ना थोडेसे प्रश्न अर्धवट वाचल्याने काय परिणाम होतो ना ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता याच्यामध्ये परीक्षेला हाही प्रश्न येऊन गेलाय, शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती? आता मित्रांनो आपण गडबडीत, तिथं ना प्रेशर खूप असतंय, बरोबर आहे, पेपरचा. इव्हन आपल्या वर्दीचं आपल्या डोक्यात आपलं भविष्य असतं, माझ्या खांद्यावरती म्हणजे माझ्या अंगावरती वर्दी येईल की नाही येईल, प्रश्न जर थोडेसे अवघड आले, काही चुका केल्या तर मी बाहेर पडेन का या स्पर्धेतून, ह्या सगळा जो विचार आहे हा आपल्याला त्या 90 मिनिटांमध्ये येत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या वर्दीवरती येणाऱ्या होत असतो. म्हणून मित्रांनो तिथं विचार नसतो करायचा, तिथं लढाई फक्त ह्या 90 मिनिटांची 100 प्रश्नांशी असावी. ओके, आता म्हणजे डोक्यात केमिकल लॉच आपला होत जातो की काहीतरी तिथं वेगळंच विचार करत राहतोय.
आपला स्ट्रगल, आपण नाही झालं तर काय करणार, शेवटचीच भरती आहे वगैरे वगैरे, समजतंय. तर हा विचार करू नका, डायरेक्ट प्रश्नाकडे या. मग इथं काय होतं, शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती, पहिली राजधानी. आता पहिली हे बघतच नाही, शिवाजी महाराजांची राजधानी कोणती हेच डोक्यात येतं वाचण्यात, आणि लगेच काय करतो आपण, राजधानी कोणती तर रायगड देऊन टाकतो, समजतंय. म्हणजे इथं अशी चूक करतो आपण. मग प्रश्न नीट समजून घेऊन जर वाचला आपण तर आपल्याला तो मार्क्स बरोबर मिळतो. मग लक्षात येतं, महाराजांची पहिली राजधानी विचारली, बरोबर आहे. मग पहिली राजधानी कोणती आहे, राजगड आहे. आता महाराजांच्या दोन राजधान्या होत्या, राजगड आणि रायगड. ओके, सुरुवातीची राजगड आहे, जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला, तो रायगड ही राजधानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समजतंय, की महाराजांचा मृत्यूही रायगडावरती झाला. आता याच्यात परत बाकीचे विषय त्यांना जे टाकलेले पर्याय आहेत की नाही हे पण थोडेसे विचार करायला भाग पडणारे असतात कधी कधी, ठीक आहे, म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्या, वाचणं प्रश्न नीट हे खूप गरजेचं असतं. पहिला शब्द वाचलाच नाही, समजा शिवाजी महाराजांची राजधानी कोणती असंच वाचलं आणि रायगड जर बघितलं तर रायगडवरती क्लिक लगेच करतो, म्हणून लगेच कुठलीही गोष्ट म्हणजे ते लगेचच गोल करून टाकतो, म्हणून घाई करायची नसते. असे सोपे प्रश्न सुद्धा चुकत असतात. मी एक दाखवतो तुम्हाला, 2023 ला मुंबई पोलिसला आलेला प्रश्न घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा असे प्रश्न, आता मुंबई पोलिसला 2023 ला हा प्रश्न आला होता, भारतीय राज्यघटनेचे, सॉरी हा परत रिपीट झाला का, मागे गेलो आपण. ओके, हा चौथा प्रश्न बघा, याच्यामध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका एवढंच वाचलं समजा तर इचलकरंजी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातली 28वी महानगरपालिका इचलकरंजी, हा 23 ला आलेला प्रश्न होता. त्याच्यानंतर जालना ही महानगरपालिका 29वी बनली. महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत, बरोबर. पण त्यावेळेला हा प्रश्न खूप जणांनी चुकवला होता. आता आमच्या अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी सिलेक्ट पण झालेत, पण त्यांचा हा प्रश्न चुकला होता, ठीक आहे. त्यांनी काय गडबड केली बघा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका एवढंच वाचलं लगेच देऊन टाकलं इचलकरंजी, पण हे चुकीचं आहे. त्यांनी महानगरपालिका कोणती असं विचारलेलं नाही, कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे. मग याच्यावरून काय समजायचं मित्रांनो, की आपण बघा त्या पेपरमध्ये 2023च्या अगदी सिलेक्शन झालेल्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा, जे कोणी आता पोलीस झालेले 2023चे बघत असतील ना मुंबई पोलीसवाले, त्यांनी सुद्धा तुमचा हा जर प्रश्न चुकला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काय होतं, आपण प्रश्न अर्धवट वाचल्याचा परिणाम आहे हा, समजताय. पटकन घाई गडबड झाली, सोपा प्रश्न आहे हा तर मला माहिती आहे, लगेच मग वेळ वाचवण्याच्या नावाखाली आपण लगेचच त्याला गोल करतो आणि निघून जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलं, ठीक आहे. त्याच पेपरमध्ये गणिताचाही प्रश्न होता, क्षेत्रफळ विचारलेलं होतं चौरसाचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्षेत्रफळ हे चौरस मध्ये असतं, मग ते काय, आता चौरस सेंटीमीटर होतं समजा, तर चौरस सेंटीमीटर असं त्याचं उत्तर पाहिजे होतं. 132 उत्तर येत होतं, मला चांगलं आठवते बघा, तुम्ही पेपर बघितला तर तुम्हाला कळेल. पहिला ऑप्शन होता 132 सेमी आणि तिसऱ्या नंबरचा ऑप्शन होता 132 चौसेमी, बरोबर. आता उत्तर 132 काढलं, खुशी खुशीमध्ये लगेच 132 देऊन टाकलं, पहिलाच दिसला, डन. हाही चुकला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा, कारण सगळ्यांना नंतर कळलं की अरे क्षेत्रफळ तर आपण चौरस सेंटीमीटर मध्ये सांगायला पाहिजे होतं, आपण सेमी मध्ये सांगून टाकलं. एखादी चौरसाची बाजू सांगितली जाते सेमी मध्ये, क्षेत्रफळ नाही, बरोबर. कुठल्याच गोष्टीचं क्षेत्रफळ हे कधी सेमीमीटर असं येत नाही, त्याच्या पुढे चौरस हा शब्द लागतो, समजतंय. मग हे बेसिक हा, पण ते चुकलं का, तर प्रश्न नीट न वाचल्या कारणानं. तर मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये सुद्धा हीच गडबड होती. 28वी महानगरपालिका एवढाच प्रश्न डोक्यात टाकला आणि लगेच इचलकरंजी देऊन टाकलं, तुमचा 1 मार्क्स लगेच जागेवर गेला. आणि 1 मार्क्स काय चीज आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर. म्हणून अशा चुका करू नका ज्या तुम्हाला तुमच्या वर्षभराच्या मेहनतीवरती पाणी सोडतील, समजतंय. तर मित्रांनो आपल्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर बघा, हे प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना माहिती आहे. हा त्यावेळेचा ट्रेंडिंग क्वेश्चन होता, नवीनच महानगरपालिका बनली होती इचलकरंजी आणि परीक्षेला प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे काय, प्रश्न पूर्ण जर वाचला असता कोणत्या जिल्ह्यात आहे, आता इचलकरंजी ही महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि तो ऑप्शन टाकला होता मागे, तुमच्या नजरेत जाऊ नये म्हणून. लगेच दुसरा समजा पनवेल आहे तर आपण लगतो हा ठीक आहे महानगरपालिकांचाच विषय आहे तर मग इचलकरंजी, ठीक आहे. इथं जरी रायगड टाकला असतं तरी डोक्यात आलं असतं लगेच की नाही तर जिल्ह्याचा विषय काहीतरी असं आलं असतं. पण पहिला ऑप्शन बघितला, दुसरा पण पनवेल वाटतं समजा, लगेच देऊन टाकलं, मग आपला हातचा 1 मार्क्स गेला मित्रांनो, समजतंय. म्हणजे तळ्यात मळ्यातला आपण जे सुरुवातीचे प्रश्न कसे टॅकल करायचे हे तर बघितले, अजून बघणार आहे, अजून 2 प्रश्न बघणार जे खास असतील तुमच्यासाठी, ठीक आहे. कोल्हापूर हा जो विषय आहे, मग लगेच जिल्हा आपण इथं राईट आन्सर काय होतं कोल्हापूर, म्हणजे हे तुमचं बरोबर आलं असतं. ज्याने कोणी प्रश्न व्यवस्थित नीट वाचला आणि सोडवलं तर त्याला 100% इथं मित्रांनो मार्क्स मिळालेले असतील, ठीक आहे. माझा याच्या
जास्त प्रश्न घेतल्यामुळे जरा व्हिडिओ लेंदी होतोय, पण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. कारण अभ्यास हा संपूर्ण महाराष्ट्र करतोय हे लक्षात घ्या. अभ्यासावरती आता सिलेक्शन राहिलेलं नाही. मी प्रत्येक व्हिडिओत सांगतोय तुम्हाला, सिलेक्शन हे तुमच्या स्मार्ट वर्क वरती आहे. त्या 90 मिनिटांमध्ये तुम्ही स्मार्टली काय वर्क करताय, तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय, याच्यावरती तुमचं सिलेक्शन मॅटर करतं. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, बघा आता हा पुढचा प्रश्न थोडासा तळ्यात मायात वाटणारे जे काही प्रश्न आहेत की नाही ते तुमच्या लक्षात येतील. आता इथं जर नीट बघितलं तर तिसरी पानिपतची लढाई कोणामध्ये झाली? ठीक आहे, आता जरी मागून बघितलं तर मग अकबर आणि हेमू ही दुसरी पानिपतची लढाई होती. बाबर आणि लोधी ही पहिली पानिपतची लढाई होती. आता पहिली पानिपतची लढाई 1526 मध्ये झाली, दुसरी पानिपतची लढाई 1556 मध्ये झाली आणि तिसरी पानिपतची लढाई, आता मी ते दाखवत नाही कुठे आहे ते, 1761 मध्ये झाली, आपल्याला माहिती आहे. आता हे समजा तुम्हाला कन्फर्म असेल आणि कोणाकोणामध्ये झालं हे आठवत नसेल, ठीक आहे, तर एवढं माहिती आहे की बाबा हे मराठे होते तिसऱ्या पानिपतच्या लढ्यामध्ये. आपण म्हणतो की विश्वासराव गेले तिसऱ्या पानिपतच्या लढ्यामध्ये आणि मराठे हरले त्या लढाईमध्ये. ठीक आहे, तर एवढं तर माहिती आहे, म्हणजे मराठे कन्फर्म आहेत. मग आता इथं ऑप्शन बघितल्यावर काय येते बघा, लढाई कोणाकोणामध्ये झाली? तिसरी लढाई माहिती आपल्याला मराठ्यांची झाली, पण ती कोणामध्ये झाली हा प्रश्न आपल्याला थोडासा लगेच क्लिक नाही होत आहे. बरोबर आहे, आणि मग मराठ्यांची झाली एवढं माहिती आहे, पण मराठे ऑप्शन मध्ये कुठं कुठं दिसत आहेत? 1761 ला हे युद्ध झालं होतं पानिपतचं, है ना, तर मराठे ऑप्शन मध्ये इथंही दिसत आहेत आणि इथंही दिसतात आणि लगातार आहेत ते पण, दोन्ही पण, पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन. तर मित्रांनो याच्यामध्ये मग कन्फ्युजन आलं की मराठे इंग्रजांसोबत झाला असेल की मराठे अब्दाली सोबत झाला असेल. मग याच्यामध्ये राईट आन्सर कसं काढायचं? मग त्यावेळेला तुम्हाला कळतं, तुम्ही पाठ केलेलं असतं बरं का, पहिली लढाई 1526, दुसरी 1556, तिसरी 1761, बरोबर. मग आपल्या डोक्यात येतं, मग त्यावेळेला आपण स्वतःला प्रश्न विचारलं पाहिजे, ठीक आहे आपण 1761 राईट आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं ना हे बघतोय. 1761 ला मराठे वर्सेस कोण हे माहित नाही आपल्याला, क्लिक होत नाही. सध्या तरी दोन ऑप्शन दिसतात, एक इंग्रज दिसत आहेत, दुसरे अब्दाली दिसतात, मोहम्मद शाह अब्दाली. ठीक आहे, आता इंग्रज हे त्यावेळेला तितकेसे स्ट्रॉंग होते का? तुम्ही इतिहासाचा थोडासा जरी अभ्यास केलेला असतं, 1757 प्लासीची लढाई, त्याच्यात इंग्रज आले. 1764 ला बक्सारच्या युद्धानं प्रत्यक्ष इंग्रजांनी आपला पाया रोवला असं आपण म्हणतो इतिहासात. मग ते थोडंसं क्लिक झालं की लक्षात येतं, इंग्रज त्यावेळेला एवढे स्ट्रॉंग नव्हतेच, पण मराठे मात्र खूप स्ट्रॉंग होते, बरोबर. आणि त्यांना हरवण्याचं काम इंग्रजांनी ते केलेलं नाही त्या काळात, समजतं सुरुवातीला. मग आपल्याला लक्षात येतं की इंग्रज त्यावेळेला स्ट्रॉंग नव्हते, मग कोण असू शकतो? अब्दाली. मग आपण 50% आपण याच्याकडं असणारा 100% याच्याकडे वळतो, म्हणजे 100% हाच उत्तर असेल. तर असं मित्रांनो आपण उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. लढाई थोडासा विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये कोणाकोणामध्ये झाली. तर इथं दोन ऑप्शन दिसतात, पण इंग्रज त्यावेळेला स्ट्रॉंग होते का? तर तितकेसे नव्हते. त्याच्यामुळं म्हणजे महाराष्ट्रात तर विषयच येत नाही त्यांचा, समजतंय का? म्हणजे मराठ्यांशी लढाईचा काही संबंधच येत नव्हता त्यावेळेला. ठीक आहे, जे काही लढाई ते बंगालमध्ये त्यावेळेला लढत होते 1700च्या त्या पिरियडमध्ये. म्हणजे हे जर माहिती असेल तुम्हाला, आणि हे माहिती असतं जनरली, फक्त इथं कॉम्प्लिकेशन थोडासा निर्माण झाला तर तुम्हाला हे टॅकल करता आलं पाहिजे, समजतं, अशा पद्धतीनं. मग 50-50 वाटणारी उत्तर आपण अशी थोडीशी आपली थॉट प्रोसेस डेव्हलप करून ते करू शकतो. त्या प्रश्नाचा उत्तराचा विचार करून हा ऑप्शन वाटतंय का मला, मग त्याच्याबद्दल थोडासा विचार केला तर आपण त्या उत्तरापर्यंत जातो. मित्रांनो मी असं नाही म्हणत की 100% बरोबर येतील, पण 5-6 प्रश्नांमध्ये तुम्हाला जर असं कॉम्प्लिकेशन निर्माण झाला असेल तर तुम्ही 4-5 प्रश्न मात्र याच्यातून नक्की बरोबर आणू शकता आणि ते 4-5 प्रश्न तुमची जिंदगी बदलू शकतात, हे तुम्हालाही माहिती आहे. 4-5 सोडा, एक प्रश्न सुद्धा बरंच काही करून जातो, 1 मार्क्स, बरोबर. थोडंसं सिरियसली आपण घेतलं पाहिजे या पॉइंटला. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघूयात आपण, जो की याच वर्षी परीक्षेला विचारला होता. रत्नागिरी पोलीसचा हा प्रश्न आहे बघा. रत्नागिरी पोलीसला 2026 ला 15 मार्चला हा पेपर झाला होता, 15 मार्च 2026, बरोबर. म्हणजे 1 महिना सुद्धा अजून या पेपरला झालेला नाही. हा प्रश्न आला होता, मराठीतला हा प्रश्न आहे, शब्दार्थांमध्ये असा गोळ असतो. ठीक आहे, बघा आता, नजरेत भरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर मत्सर वाटणे, उठून दिसणे, डोळ्यात खुपणे, डोळ्यात काजळ भरणे. आता आपल्याला लक्षात येते डोळ्यात काजळ भरणे म्हणजे जरा वेगळंच काहीतरी वाटतंय, तर हे असण्याचं कारण नाही. आणि मत्सर म्हणजे राग, राग वाटणं वगैरे. आता नजरेत भरणं, राग वाटण्याचं तसं काही कारण येत नाही. कन्फ्युजन कुठं आहे? उठून दिसणं आणि डोळ्यात खुपणं, समजतंय. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काय केलं, डोळ्यात खुपणं हे ऑप्शन बरोबर देऊन टाकलं, पण हे चुकीचं आहे.
म्हणजे विचार कसं करायला पाहिजे बघा. आता ह्या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ जर समजा नाही माहिती, हरकत नाही, ठीक आहे, तर तुम्ही त्याला ना प्रश्न टाकून बघितलं पाहिजे. एखादं उदाहरण घ्या, समजतंय, ती माझ्या डोळ्यात खुपली किंवा खुपते, ती माझ्या डोळ्यात खुपते, ती माझ्या डोळ्यात खुपते म्हणजे माझ्या नजरेत भरते का? डोळ्यात खुपते म्हणजे नजरेत भरते का? नाही ना. समजतंय? मग हे आपल्याला कळलं पाहिजे. मग डोळ्यात खुपणं कसं काय असू शकतं त्याचा अर्थ? क्लिअर? किंवा तो माझ्या डोळ्यात खुपतो, तो माझ्या डोळ्यात खुपतो, खुपतो म्हणजे नाही ना. समजतंय का? म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचा अर्थ असं तुम्ही स्वतःच एक लॉजिक लावून मराठीमध्ये ते करू शकता. समजतं? आता इथं बघा, उठून दिसतं, नजरेत भरतं, ती माझ्या नजरेत दिसते म्हणजे उठून दिसते मला, ती दिसायला सुंदर आहे वगैरे जे काय असेल ते, किंवा तो दिसायला सुंदर आहे, नजरेत भरला, नजरेत भरला म्हणजे उठून दिसला, माझ्यासाठी व्यवस्थित वाटला, उठून दिसला. समजताय का? अशा पद्धतीचा जर तुम्ही विचार केलात की नाही, तर तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येतं. आता इथं उठून दिसणं, नजरेत भरणं म्हणजेच उठून दिसणं असा त्याचा अर्थ लागतो इथं. ठीक आहे. आता मी जे सांगितलेले उदाहरण असं तुम्ही लावू शकता, म्हणजे काही कुठलाही. तो टेबल आहे समजा, तो टेबल माझ्या डोळ्यात खुपला किंवा नजरेत भरला म्हणजे आवडला ना, आवडला असं या अर्थानं. नजरेत भरला म्हणजे डोळ्यात खुपला म्हणजे नाही ना आवडलं. समजतंय का? म्हणजे तो चुकीचं वाटतं, विरुद्ध गेल्यासारखा आहे वाक्यप्रचाराचा अर्थ. आता उठून दिसतो, हा तो टेबल मला नजरेत भरला म्हणजे उठून दिसला, आवडला या अर्थानं आपण. पण हे आलं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर, हे महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, असं तुम्ही विचार करणं. कारण अभ्यासावरती लढाई ही करायचे दिवस संपले. समजतंय का? आता तुम्हाला तुमचा माइंड त्या 90 मिनिटांमध्ये काय सांगतो, हे विचार काय करतो, याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतात. आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये असे प्रश्न सोडवूच नका. पहिल्या अटेम्प्ट मध्ये असे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही थोडासा वेळ घेऊन या प्रश्नांना ऑप्शनचा विचार करावा लागतो. प्रश्नामध्ये ऑप्शन टाकून बघायचे. मग हाच असं नाही, तुमच्या लक्षात आला असेल हा प्रश्न, हाच असं नाहीये, याचाही आपण तसाच विचार केला बघा या प्रश्नाचा. त्याच्या आधीच्या प्रश्नाचा पण आपण नीट वाचण्यावरती हे दोन प्रश्न होते आपले, पहिली राजधानी आणि तो मग की तो 28वी महानगरपालिका वगैरे विषय, तो कोणत्या जिल्ह्यात आहे. इथं सुद्धा त्याच्यात प्रश्न टाकून बघितले आपण पर्याय, तर आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं रिझनच मित्रांनो हा होतं की तुम्हाला तुमच्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या योग्य उत्तरापर्यंत पोचाल तर तुम्हाला रिझल्ट नक्कीच येईल. तुमच्या गुणांमध्ये 4 ते 5 गुणांची नक्कीच वाढ होईल. समजतंय का? तुम्ही 100% या टेक्निकचा वापर करा आणि वापर केल्यानंतर परत या व्हिडिओवरती येऊन मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा माझा नंबर सुद्धा तुम्हाला दिसत असेल, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही मला सांगू शकता व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरायचं नाही. आणि आपले पोलीस भरतीची तयारी करणारे जो काही विद्यार्थी मित्र असेल त्याला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके, धन्यवाद.